गा 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 काय काय थंडी वाजते रे देवा. एक नंबर थंडी वाजते, एक नंबर. गारवा अंगात घुसायला लागला गारवा नवा नवा. कधी लक्षात ठेवा, राईड करताना डोकं शांत ठेवायचं. ॲग्रेसिव्ह मोड कधीच ऑन करायचा नाही. ती भाईगिरी जी असते ना ती रस्त्यावर दाखवायचीच नाही. जर गावात आल्या आल्याच जर तुमचं स्वागत असे रस्ते करत असतील ना, हा 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 हा. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि मी करतो तुम्हाला सुप्रभात. तर मंडळी, कारणच असं स्पेशल आहे, थंबनेल पाहून तुम्हाला कळलं असेल. मी पुन्हा चाललेलो आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणात. तर मंडळी, मी चाललेलो आहे खेडमध्ये आणि खेडमध्ये कुंभेवाडी येथे जातो आहे. तर तिथे नवतरुण ग्रामस्थ मित्र मंडळ यांचा आहे श्री सिद्धिविनायक मंदिराचा वार्षिक उत्सव. तर आपल्या योगेश भावाच्या गावी चाललेलो आहे. तर दरवर्षी 28 फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी त्यांचा असतो श्री सिद्धिविनायक मंदिराचा भव्य दिव्य असा वार्षिक उत्सव असतो. आणि गावामध्ये सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर गेले 3-4 वर्षांपासून आपल्याला निमंत्रण देता येत, पण आपल्याला काय जाता येत नाही. तर यावर्षी आपल्याला गणपती बाप्पाने बोलवलेलं आहे आणि 12:15 झालेत आणि आता मी निघतो आहे. आणि पोचल्यानंतर सकाळी पहाटे 6:30 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये कसे काय कार्यक्रम, नमन वगैरे, लहान मुलांचे खेळ, त्याच्यानंतर गावातून दिंडी वगैरे फिरणार आहे, ते सगळं आपण पाहणार आहोत. तर आजची ही राईड आपली मुंबई गोवा हायवेनेच होणार आहे. आणि रात्री बघूया कशी काय. ही बऱ्याच दिवसांनी माझी ही नाईट राईड असणार आहे गावाला कोकणात जातानाची. तर चला, फायनली सगळं आपलं लगेज वगैरे मी पॅक केलेलं आहे. आणि टॉप बॉक्स, आपले 2 बॅगा, कॅमेरा ॲसेसरीज वगैरे. आणि मेनली तर आपल्याला तिथे शूटसाठी जायचं आहे. तर ड्रोन शॉट वगैरे मस्त त्यांच्या सोहळ्याचे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि मंडळी, दुसरं म्हणजे आजचा दिवस संपूर्ण आपला कामामध्ये गेलेला आहे. संध्याकाळी येऊन मी व्हिडिओ अपलोड केला, त्याचा 10-10:30 वाजले. जेवलो, आंघोळ केली आणि आता तयार वगैरे रेडी वगैरे झालो आहे. पण डोळे आहे ना असे थोडेसे ते जड होतात ना, तसे झाले. तर एक छोटीशी सेफ्टीसाठी मी ते संपूर्ण हे कॉफीचे पॅकेट्स घेतलेत आणि छोटीशी बॉटल होती फ्रीजमध्ये ती घेतली. यातले 3-4 पॅकेट्स आपण बॉटलमध्ये टाकून मिक्स करून मस्त कडवट प्यायचे. 1-1.5 वाजता पिऊ, म्हणजे थोडंसं कसं तरतरी येईल आपल्याला. आता निघूया फटाफट. आणि दुसरं म्हणजे मी घातलेलं आहे आपलं जुनंवालं स्कॉटचं जॅकेट, कारण थोडासा आळशी झालं. आळशी म्हणजे आपण ऑफिस कामामध्ये बिझी, व्हिडिओज एडिट करायला वेळ नाही भेटत आहे. त्याच्यामुळे माझं जॅकेट आहे ना मीच धुतो. तर त्याच्यामुळे ते जॅकेट आपलं तर ते VR1चं जॅकेट आपलं इथेच आहे, कारण त्याच्यावर ना धूळ बसले, तर ते मी नाही घालत आहे. तर हे स्कॉटचं जॅकेट घालून पुन्हा एकदा त्या आठवणी ताज्या करूया. तर चला, आपल्या नाईट राईडला सुरुवात करूया. तर मंडे ऑल सेट टू गो. रुस्तम लोड झाले, टॉप बॉक्स लावला आहे, त्याला बांधायला 2-4 मिनटं लागतात. बॅगा लोड केल्यात आणि आता मी डिस्टन्स चेक केलं. या लाईन्स इग्नोर करा, मोबाईल रिपेअर करायचा आहे. तर आता टोटल 244 किलोमीटर आहे. आपण चाललेलो खेड दापोलीच्या मध्ये येते फुरुसगाव कुंभेवाडी. तर 244, 250 किलोमीटर आहे. 5.5 तास. स्टार्ट केल्यावर आपल्याला टायमिंग दाखवतं सकाळी 6चा. 6 वाजता पोचणार असं दाखवतं आहे. लेट्स सी. तर चला, बाप्पाचं नाव घ्या, राईडला सुरुवात करूया. तर आपली फॉगलाईट आहे व्ही कंपनीची, पण जी आधी लावलेली त्याच्यापेक्षा हलकासा हिचा ब्राईटनेस कमी आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याची वायरांना कट झालेली, ते मी सकाळी काम करून घेतले. तर आता प्रॉपर आहे. ही व्हाईट आणि ही येलो. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ट्रिप बी सेट करूया. डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन म्हणजे बिल्डिंग टू बिल्डिंग. आणि ट्रिप एमध्ये लक्षात ठेवा, मी कधी पण आहे ना पेट्रोल टँक टू पेट्रोल टँक. तर आता 38 किलोमीटर झालेत, 4 कांड्या आहेत. लेट्स सी. तर चला, लेट्स गो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपल्याला बेसिक रस्ता तर संपूर्ण माहिती आहे आणि मॅप याच्यासाठी चेक केला की अंदाजे किती टाईम लागेल ते दाखवतो. कारण आपल्याला माणगाव इंदापूरमध्ये ट्रॅफिक मिळेल.
तर आता आपल्याला माणगाव इंदापूरमध्ये ट्रॅफिक भेटू शकते, कारण बरीच अशी मंडळी शिमग्यासाठी 4 व्हीलर घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन निघालेत. तर 6 वाजेचा टाईम आपल्याला दाखवतो ऑन मॅप. आत्ता वाजलेले आहेत 12:45 आणि बघूया प्रॉपर वेळेत पोचतो आहे. तर एक अंदाजे 7 वाजेपर्यंत पोचू, जर 5-10 मिनटं ब्रेक इकडे तिकडे. पण आता काही जास्त थांबणार नाही. जेवलेलो आहे आणि जेवणात दाल राईस खाल्लं आहे. जे नाही खायला पाहिजे तेच खाल्लं आहे, पण आता व्यवस्थित आहे. आणि कॉफी पॅकेट आणि छोटीशी पाण्याची बॉटल मिक्स करून प्यायला आपण घेतलेलं आहे. तर चलो. आणि मुंबईतून निघायचं तर लेटच निघायचं आणि मुंबईत यायचं तर लेटच यायचं. हा समीकरण डोक्यात ठेवूनच आपण राईडला सुरुवात करायची. तर आता मी थांबलो आहे. पुढच्या टायरमध्ये मला असं वाटतं थोडीशी हवा कमी आहे. सकाळी जास्त होती तर मी बोटानेच काढली होती, तर थोडंसं ना दडगड गडगड 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 होतं. तर आपल्याकडे हवा भरायची मशीन आहे. तर ही मशीन मी गेले 4 वर्षांपासून वापरतो आहे. 4 वर्षांपेक्षा जास्त. मिशेलिन कंपनीची आहे आणि 1800 रुपयाला घेतली होती. तर दोन्ही हवा एकदा चेक करतो. हायवेच्या मध्येच थांबले साईडला गाडी लावून. आणि इझी आहे, फुटप्रेसची आहे, चार्जिंगची गरज नाही. कारण हवा जास्त पण असेल ना तरी तुमची गाडी टुनटुन उड्या मारते, कमी असेल तरी मारते. येड्याने हवा केवढी ठेवली आहे, 55 मा कसम, म्हणूनच उडते ते. कमी करूया. पुढची पण जास्त आहे, पुढची 45-46च्या वर आहे, तिला पण कमी करूया. म्हणून दोन्ही टायर उडत आहेत. कारण मी पंक्चर चेक करण्यासाठी आहे ना ते कसे एक्स्ट्रा हवा टाकतात. आणि एक्स्ट्रा हवा टाकून ते पंक्चर चेक करतात. तर ऑफिसला घाईघाईत जाण्याच्या नादात मला वाटतं त्यांनी एक्स्ट्रा हवा काढली नाही. टुनटुनाटून मला सगळं व्हायब्रेशन फील होते. तर थँक्यू मिशेलिन, लव यू सो मच. चलो आता बघूया काय फील येतो आहे. आत्ता कसं, आत्ता जरा चालवायला बरं वाटतं आहे, मजा येते. ते लगेच आहे ना छोटा जरी आला कडकड 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 असं व्हायचं, म्हणजे पूर्ण शरीर हलायचं. आणि ह्या सुरुवातीला जे ऑब्झर्व गोष्टी होतात ना तर त्याचं निरसन सुरुवातीलाच करा, म्हणजे हवा वगैरे काय प्रॉपर असेल कारण नंतरची राईड जर्नीमध्ये डोक्यात आणि मनात आहे ना खंत राहते, अरे यार हे मजा नाही आहे, अरे यार हे मजा नाही आहे. त्याच्यामुळे मी थांबलो, भले आत्ता 5 मिनटं जातील पण पुढे राईड करायला मजा येईल. जे गॅप्स वगैरे आपल्याला कधी कुठे काय काढायचे असतील ना तर तिथून व्यवस्थित घालू. कारण कसं आहे ना, जेव्हा टायरमध्ये हवा जास्त असते तेव्हा तुम्ही गॅपमधून काढायला जाताना तेव्हा डांबर म्हणजे रस्ता आणि टायर ह्याचं फ्रिक्शन कमी असतं, लक्षात ठेवा. टायर प्रॉपर जेवढा चिटकायला पाहिजे रस्त्याला त्याचा जो पोर्शन तो नाही चिटकत. कारण जेव्हा हवा कमी असते, प्रॉपर असते, म्हणजे कमी म्हणजे प्रॉपर असते, तर एवढा तरी टायर चिपकला पाहिजे. जर हवा जास्त राहिली तर हे अंतर कमी होऊन एवढं होतं. आणि जेव्हा तुम्ही टर्न घेता ना तर लगेच अशी गाडी होते किंवा अशी गाडी होते. ही गोष्ट ऑब्झर्व करा, कोणी तुम्हाला सांगणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ना फील करायच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही हवा जास्त कमी करून फील करत नाही ना तोपर्यंत मी काय म्हणतो आहे ते तुमच्या ध्यानातच नाही येणार. चलो आता जरा, आणि हे YZ सारखे बुजवलेले आपल्याकडे डांबराचे खड्डेसुद्धा प्रेग्नंट करतात हे लोक, असे उलटा डांबर टाकून. म्हणजे जाऊ द्या, चला आपल्या राईडची मूड ऑफ नाही करायची. तर मंडळी हा वेगळा अँगल शूट करतो आहे आणि सेल्फी स्टिक हातात आहे. मी माझा माउंट विसरलो आणायला. तर बऱ्यापैकी छान अशी राईड होते. आणि मुंबईमधून लेट निघण्याचे एकच फायदे आहेत की तुम्ही तुमचा जे अंतर आहे ते फटाफट कवर करता. तर आता आपण काही वेळामध्ये पोचू पळसपे फाट्याला. तर म्हणजे कसं असतं ना, जेव्हा तुम्ही एकाच रस्त्याने वारंवार प्रवास करता आणि सारखा तो मुंबई गोवा हायवे दाखवता किंवा कधीकधी सारखं तेच दाखवून कंटाळवाणं होतं. तर माझ्या डोक्यात असं असतं की प्रत्येक वेळेस आपले अनुभव शेअर करावे. कारण इथून आपण तिथे पोचणार आहे, तिथून तिथे पोचणार आहे, तिथून तिथे पोचणार आहे, हे तर सगळ्यांना सगळं माहितीच आहे मॅपद्वारे. तर
आणखी काय वेगळं म्हणता येईल, बोलता येईल, आपल्याशी संवाद साधता येईल असे विचार माझ्या डोक्यात असतात. तर बघूया या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला नवीन ज्ञान देईन मी. तर नक्कीच लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, रात्रीचे सकाळचे जे काही म्हणाल तसे 2 वाजलेत आणि आता मी पोचलो आहे. माझ्यासमोर बाजूला म्हणजे आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट. तर म्हटलं 2 वाजलेत तर थोडासा थांबूया आणि कॉफीचे पॅकेट जे आणलेत ते असेच जातील गावापर्यंत, कारण मी थांबणार नाही मध्ये कधी. तर म्हटलं बघूया, कारण हे कसं आहे पिल्यानंतर आपल्या शरीरात भिनायला पण थोडासा वेळ लागेल. तर म्हटलं आपण पळसपे गाठायच्या आधीच हे पिऊया. आता मी JNPTला आहे आणि इथे नवी मुंबईचा नवीन असा एअरपोर्ट आहे. आणि बॉटल आपण फेकायची नाही, बॉटल ठेवायची आपल्याला. आणि याला शेक करायचे. ते पावडर हातावर पडले चिकट चिकट होईल. 3च सॅशे टाकलेत, 2-2 रुपये आले आहेत, छोटेच घ्यायचे. तर कॉफी प्यायलोय, ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. चला पुढे गप्पा गोष्टी करूया. आणि जेव्हा एकटा असतो ना तेव्हा शूट घेण्यासाठी स्टँड काढायचा नसतो, तर मी जुगाड आहे ना हेल्मेटच कुठेतरी अडकवतो. तर आता हे हेल्मेटच असं ह्याच्यावर काहीसं आधांतरित ठेवलं होतं आणि कॅमेरा, आणि मी इथे बोलत होतो आणि तिथे आहे नवी मुंबईचा संपूर्ण एअरपोर्ट. चलो लेट्स गो. आता मला काय झोप येत नव्हती, पण आहे ना व्लॉगमध्ये काहीतरी नवीन दाखवायचं आहे. तर त्यासाठी म्हटलं आता पिऊया आणि ते येणाऱ्या अर्धा तासात आपल्या रक्तात मिसळून जाईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या व्लॉगमधून हा व्हिडिओ तुम्ही का बघता, म्हणजे तर माझा व्हिडिओ तुम्ही का बघताय, काहीतरी व्लॉगमध्ये नवीन दाखवायला पाहिजे. कारण मुंबई गोवा हायवेने आपण बऱ्याच वेळेला गेलेलो आहोत, त्यामुळे कुठे काय काय कोणती कोणती गावं लागतात, काय काय रस्त्याची कामं चालू आहेत, सगळ्यांना सगळं काही माहिती आहे. त्याच्यामुळे काहीतरी नवीन शिकण्यासाठी, कारण जी मंडळी आपले पहिल्यांदा व्लॉग बघतात तर त्यांना नवीन, जी सेकंड थर्ड टाईम जे रेग्युलर व्लॉग बघतात तर त्यांना माहिती आहे. एकदा मी ब्रेकिंग सिस्टमसुद्धा दाखवली होती की अर्जंट ब्रेकिंग करायची वेळ आली तर लगेच कच करून नाही दाबायचे. दाखवेन तुम्हाला. कारण कसं आहे ना, आपली स्कूटर आहे, आपला जर एकदा मागचा तो ब्रेक पॅड लॉक झाला तर लगेच तुमची गाडी स्किड होईल. त्याच्यामुळे ब्रेक दाबताना आता तुम्ही स्पीडमध्ये असाल तर असं थोडंसं असं दाबत हळू करायचं. आणि एकदमच जर काय अचानक मध्ये आलं तर कच हळू, म्हणजे डोकं शांत ठेवायचं. कधी लक्षात ठेवा, राईड करताना डोकं शांत ठेवायचं. ॲग्रेसिव्ह मोड कधीच ऑन करायचा नाही. ती भाईगिरी जी असते ना ती रस्त्यावर दाखवायचीच नाही. जिथे कारेला बोलतात ना, अरेला कारे करायचंच असतं, पण प्रत्येक वेळेस नाही करायचं. कारण आपलं लाँग डिस्टन्स जर्नी आपल्याला करायची आहे ना, तर आपलं डोकं शांत असणं गरजेचं आहे. तर आपण एकदा ब्रेकिंगसुद्धा सांगितली होती. त्याच्यानंतर मिरर आपण पुसून घ्यायचे. एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं, जेव्हा पाणी नसेल तुमच्याकडे, काय नसेल, तोंडाची वाफ मारून टिश्यू पेपर नक्की कॅरी करा तुम्ही. टिश्यू पेपर प्रत्येक राईडला 10-15, जास्त नाही, एवढा मोठा बंच नाही घ्यायचा, त्याच्यातले थोडेसेच काढून आणायचे, 20-25, कारण वायझर साफ करायला कामाला येतात. त्याच्यानंतर तुमचे हे मिरर साफ करायला कामाला येतात. कारण जे आपले रुमाल असतात ना, कधी कधी हात पुसून ओला असतो, चेहरा वगैरे पुसून तेलकट होतात ते, त्यामुळे चांदण्या येतात. तर टिश्यू पेपर नक्की कॅरी करा. आता हे बघा, इथे आपल्याला ब्रेकिंग करायचे. असं केलं आणि ही झाली हळू. ओके, तर परत स्पीड घेतली, परत आला स्पीड ब्रेकर, स्लो केली, स्पीड ब्रेकर क्रॉस. म्हणजे हे मी बायकर्सना सांगत नाही आहे, ही आमची स्कूटरवाल्यांची निंजा टेक्निक ती थोडीशी सांगते, म्हणजे फॉर सेफ्टी रिझन. आता लगेच हा आणि ब्रेक दाबला, कच लक्षात ठेवा. कारण मला 2-3 कमेंट्ससुद्धा आल्या, दादा तुझ्या व्हिडिओमुळे मला हेल्प झाली आणि आतासुद्धा मी तशी ब्रेकिंग वगैरे करतो असं.
त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमार्फत काहीतरी लोकांनी नवीन, आता हे बघा हा स्पीड ब्रेकर दिसला नाही लगेच ब्रेकिंग, कधी कधी गरज लागते एकदम दाबून ठेवण्याची, पण ती सोडायचं नाही तर लॉक होण्याची शक्यता असते. पळसपे फाटा पोचलेलो आहोत. तर आता 2:15 झाले आणि आपण 11:15 वाजता निघालो होतो शार्प. प्रॉपर 1.5 तास झाला आहे आणि किलोमीटर पण पाहू शकता. एक मिनटं. ओहो मंडळी गावाक चालली खाई सर. तर आता 59 किलोमीटर झालेत. 59 म्हणजे 60 किलोमीटर 1.5 तासात 60 किलोमीटर अंतर गाठलेलं आहे. तर माझ्या घरापासून पळसपे फाटा बरोबर 60 किलोमीटरवर आहे आणि आता टोटल आपलं पुढचं 190 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. तो रुस्तम चले, क्या बात है. अभी तो मानगांव तक वाइब्रेशन ही मिलने वाला है. मानगांव के बाद, मानगावच्या नंतर आपल्याला थोडा स्टेबल रस्ता. तोपर्यंत नाईट राईड एन्जॉय करा. आणि दुसरं सांगू तर या लाईटचा मी एक रिव्ह्यू केला होता, म्हणजे जेव्हा घेतली तेव्हा, पण एवढी काय खास नाही आहे. काम चलाऊ आहे, नाही दिसत एवढं काय, म्हणजे कॅमेऱ्यात दिसते पण मला जी विजिबिलिटी पाहिजे ना ती नाही आहे. कारण याच्या आधीची जी कंपनी सेम होती VE कंपनी, पण तेव्हा त्यांचं प्रोडक्शन क्वालिटी चांगली होती आणि आता कालांतराने ती घसरली आहे. त्याच्यामुळे हा लाईट एकदम फिका देतो आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काही राईड्सच्या आधी आपण हे करू दुरुस्त. गारवा अंगात घुसायला लागला, गारवा नवा थंडी वाजली थोडी वाजायला लागली. तर आता थोडं गार वाटायला लागले आणि जे धुकं होतं ना जे पहिला दिसलं ते कसलं तरी दूर होता बाबा. पोल्यूशन ही पोल्यूशन है. निसर्ग का फॉग तुमको कम मिलेगा और ये गाड़ियाँ का निकलते हुए वो ज़्यादा दिखेगा. तो समझ जाना, ज़्यादा नाक में अगर इधर उधर का बास आया तो वो पोल्यूशन वाला फॉग है. अपना निसर्ग वाला फॉग, उसके साथ वो दव बिंदु ऐसा आता है, फिर अपना वाइज़र पे वो गीला कर देगा. तो समझ लो कभी कभी दोनों भी साथ में आता है. भाऊ बहन का नाता जो होता है ना, भाई भला मोरिया मोरी 80ची स्पीड ठेवायला सांगितली आहे, पण ती दिवसा, रात्री नाही. भरपूर चाकरमानी चालले आहेत, भरपूर. क्या बात आहे. इथे तर वॉशिंग मशीन टाकली आहे तवेरा गाडीमध्ये. क्या बात आहे. गावाला कपडे धुवायचा नवीन बायकांना त्रास नको ना, बरोबर. याच्यामध्ये पण पूर्ण लगेच सामान आहे, माणसं आहेत. इथे पण लगेच सामान, माणसं आहेत आणि भरपूर गाड्या चालल्या आहेत. मानगावला आपल्याला कच्चाम काट भेटणार आहे. आपण साईट काढत आपल्याला जावं लागणार आहे. कॉम्पिटिशन तो है भाई, इतना रात में भी कॉम्पिटिशन है. कारण सगळीकडे आता शिमग्याच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. ढोल ताशे, शंकासूर, गावागावात पालखीच्या मागून जाणारे खेळे, सगळी आता लगबग सराई सुरू झालेली आहे. आणि पहिली होळी, गावातलं नमन, त्याच्यानंतर पालखी सानेवर येणं, घराघरात फिरणं. आता येणारे 15-20 दिवस देव देवारात नसणार, देव पालखीत असणार आणि सगळा चाकरमानी मुंबई सोडून आपल्या कोकणात असणार. कोकणात ये वा, कोकणात असं ना बाबा. हे काय भयानक आहे. घर. ओहो, चोली के पीछे क्या है, चोली के पीछे डन 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 डन. तर आता या नागोठण्यामध्ये ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस रोडला गर्दी आहे. तर आपण जाऊया बाजूने, ऑफरोडिंग करेंगे, ऑफरोडिंग नाइट में. सावकाश जाने दो इसको.
खड्डे में अपन इधर उधर होईंगे तो बैलेंस जाएगा. आणि भरपूर अशी रायडर मंडळी चाललेत. एक 10 ते 12 बायकर्सचा ग्रुप आहे ना, अशा गटारामध्ये त्यांनी शेकोटी लावलेली, आग पेटवलेली आणि असे राऊंड उभे होते. आणि खडी बघा, खडी ते सावकाश जायचं. ओके, तर राईड तर मस्त होते. आत्ता 1:15, 1:15, 2:15 आणि आता 3:15, 2.5 तास झाले. 2.5 तासामध्ये आपण 115 किलोमीटर चालवलेलं आहे. ओके, चाकरमानी चाललेत गावा, आमचा रामराम घ्यावा. जाऊ का रे, जाऊ का रे, जाऊ का रे, जातो 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 जातो. आणि हे काय, हे सर्व्हिस रोड पण ओ ओ ओ ओ, हे बघा, हे बघा, हे बघा. कोण आला आता, कसं 3-4 गाड्यांच्या लाईट आहे त्याच्यामध्ये दिसते. तुम्ही एकटे आलात तर ढडाम ढुडूम. हे बघा, हे टायर आपटणार इकडून तिकडून सगळे. आणि बॉडी अशी डूब 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 अशी होते ना. काय बोलणार, काय ना बोलायचं. हे रस्त्याचे फटके सहन करायचे. हे बघा, क्या बात है, क्या बात है. इंदापूर में ट्रॅफिक नाही. चलो चलो, सुसाट. बरीच मंडळी चहाला वगैरे थांबली आहेत. तर मी विचार केला माणगावलाच थांबू. तर इथून 9 किलोमीटर आहे माणगाव. 3:47 राईट नाव. आणि नॉनस्टॉप चालवतो, आपण थांबलोच नाही आहे. कारण तसं काही थांबण्यासारखं वाटतच नाही आहे. रस्ता सुसाट, आपण पण सुसाट, रुस्तम पण सुसाट. माझा फेवरेट पार्ट माहिती आहे कुठला आहे? हा ओव्हरटेकिंगचा. पूर्ण लक्ष केंद्रित. ब्लँकटनला गाडी आत, ओपनला गाडी बाहेर. आता इथे लेफ्ट आहे आणि ब्लँक आहे, स्लो करायची. ओहो, आणि डायरेक्ट डायव्हर्जन ना, डायरेक्ट. क्या बात. लक्ष केंद्रित, लक्ष विचलित, गडबड होईन. सो लक्ष केंद्रित. शपथ, माणगाव क्रॉस केलं पण व्यवस्थित असं चहावाला नाही दिसला आपल्याला. सगळे भगारे भगारे. दिसला ग बाई, दिसला. इथे थांबूया आपण. साईडला ग बाई, साईडला. चला, ब्रेक. आणि 3:58 आणि प्रॉपर 150 किलोमीटर. ओ माय गॉड, क्या बात आहे. एक नंबर चहा आहे, एक नंबर. आता जरा बरं वाटतंय, कारण आपण थांबलोच नव्हतो. नॉनस्टॉप 150 किलोमीटर घेतले. बरं वाटलं. नाईटला पण खेचायला मजा आली. 80, 85, 75. भरपूर चाकरमानी शिमग्याला चाललेत. चला. ओहो, अभी जान में जान आई भाई. मस्त वाटलं, मस्त वाटलं. गरमागरम सकाळी 4 वाजता समोसा पाव खाल्लेला आहे. चहा, पाण्याने तोंड धुतलं आणि त्याच्यानंतर आपल्या हेल्मेटचं वायझर, जसं मी म्हटलं, पाणी लावून टिश्यू पेपरने मस्त पुसून घेतलं. आपले हे दोन्ही काच, त्याच्यावर धूळ बसली होती, ते पण साफ केलं. आणि आता आपण निघालो. 4:20 झाली आणि आता लगभग 94 मला किलोमीटर दाखवतं जे गाव आहे ते. म्हणजे 100 किलोमीटर पकडू आणि 2 तास दाखवतं आहे. कारण कशेडी बोगद्यातून जायचं आहे, त्याच्यामुळे घाटातलं अंतर वाचेल, तेवढा वेळ वाचेल. 1.25 तास दाखवत आहे, तर 2 तासात पोचू. 4:20 म्हणजे 6:30 वाजेपर्यंत आपला तिथे टाईम होईल पोचायचा. चलो. काय शपथ. हे तर मी मगाशी म्हटलं पाय ठेवलं तर काय हालायला लागलं. इकडची वेल्डिंग निघाली. हे आता झाले बाद. हे 2 वर्ष वापरलं आपण.
सारखी वेल्डिंग करून करून नाही ना ते संपलं, त्याची कारकीर्द संपली. तर आता याला आता काहीतरी जुगाड करून बांधावं लागेल. म्हटलं काहीतरी हलतं, मला डाऊट आला होता. आता आपण माणगावच्या पुढे पेट्रोल भरलं. ये सीन हो गया. आता याच्यावर मी पाय दिला होता. बांधावं लागेल. बघ, देव आपल्या साथीला असतोच. बरोबर समोरच रशी, ती ह्याला या गॅपमधून काढून अगदी 2 मिनटात झाला आपला देशी जुगाड तात्पुरता. आता खेडमध्ये नेऊन थोडीशी वेल्डिंग करावीच लागेल, पण गॅस वेल्डिंग करावी लागते. हेच चेंज करून टाकूया. तात्पुरतं मला पाय ठेवायला थोडंसं असं राहिलं तर ठीक आहे. चला. आणि थंडी वाढली. पेट्रोल पंपला वॉशरूमला गेलो तेव्हा बॅगेतलं एक टी शर्ट काढलं, ते घातलं आणि त्याच्यावर जॅकेट घातलं. विंटर लायनर आणलं नाही, एवढं काय लक्षात आपल्या आलं नाही एवढी थंडी असेल. तर वाढली कमसे कम. आता मगाशी मी चेक केलं ते 19 होती माणगावला, आता परत उतरला आहे पारा. 17पर्यंत पोचला असेल. 17 डिग्री तापमान आहे. माझा मेन पाय ठेवायचं तुटलं. आता थोडासा कम्फर्टनेस हलकासा आपला कमी झाला. ठीक आहे, बघूया होत आहे. महाडला जातानाचा रस्ता दिवसा तर सुंदर आहेच, पण रात्रीसुद्धा इतका सुंदर दिसतोय ना, लाजवाब. आणि आपण मस्त अशी क्रूज करतोय, खूप छान. पण गार एवढं वाटतं ना बापा, अक्षरशः मी मध्ये मध्ये कापतोय. अशी कापरी भरते ना, गरगर. खूप गार आहे. तर मंडळी महाडला पोचले. आणि इथे रस्त्याला इतकी सुंदर लाईटिंग आहे ना, एक नंबर जबरदस्त वाटते. आणि आता सकाळचे 5:10 झालेत आणि राईड करायला मजा येते. जो समोसा पाव खाल्ला ना, थोडी एनर्जी आली आहे. तर आता बघूया, आता काय थांबत नाही. आता पोलादपूर वगैरे आपण क्रॉस करू. आणि गारवा भयंकर गारवा. कारण मी या मौसममध्ये नाईट राईड नव्हती केली कोकणात जातानाची, तर ती आज आपल्याला अनुभवायला मिळते. तर एक नंबर सुपर्ब होते. तर म्हटलं लाईट आहे इथे, तर एक वेगळा असा अँगल घेऊ कॅमेराचा. पुरेपूर वापर करता आला पाहिजे. नवनवीन फ्रेम तुम्हाला देता आल्या पाहिजेत. कसं वाटतंय? भारी ना? चला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. कारण आता लाईट गेली. छू मंतर लाईट गेली. लाईट होती म्हणून मी कॅमेरा काढला. चला. काय समजत नाही. 1:45 वाजता आपण निघालो होतो, आता 5:45 व्हायला येतील. म्हणजे जेमतेम 2 3 4 5 6 5 तास होतील. 5 तासात आपण अंतर कवर केलेलं आहे 199.3. 199.3 म्हणजे 200 किलोमीटर होतील. आणि उरलेले ते 44 किलोमीटर. 51 बाकी आहे. पोचू आपण तासाभरामध्ये. आणि जर ही लाईट आपण बंद केली तर काय रे बाबा दिसतंय? काहीच नाही. ह्या येल्लो रेड डॉट पकडून तुम्हाला हळूहळू जावं लागेल. तर म्हणजे आता पोचलो आहे कशेडी बोगद्याच्या इथे. आणि आपल्या समोरच आहे 2 मस्त असे एक नंबर दिसत आहेत, असे चष्म्याप्रमाणे. दाखवतो. तर हे बघा, सुंदर असे बोगदे. क्या बात आहे. तर चला आपल्या या आगळ्या वेगळ्या शॉटद्वारे हा बोगदा बघूया.
काय काय थंडी वाजते रे देवा, एक नंबर थंडी वाजते, एक नंबर. आणि त्याच्यात 87, 88 वर गार गार वाटायला लागलंय. अयो रामा. आता खेड फक्त 10 किलोमीटरवर आहे, म्हणून मी थांबायचं नावच नाही घेत आहे. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. थंडी वाजली तरी थांबायचं नाही, चालवतच राहायचं, चालवतच राहायचं. आणि मी एकटा असतो ना, मी अशीच बडबड करतो कारण इंटरकॉममध्ये कोणी बोलू नाही शकत ना, कोणाला फोन करू शकत बोलायला. तर ही अशीच बडबड आणि त्याच्याद्वारे तुमचं एंटरटेनमेंट. क्या बात आहे. अशी एक लाईट एक लाईट जळते ना, मस्त वाटतं बघायला. हो हो, क्रूज करायला. आणि हा गारव्याने तर अशा अंगातून अशी शिवरी येते ना, अशी गरगर कर 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 कर. परत 2 मिनिटांनी गरगर कर कर कर. एक नंबर यार, एक नंबर. म्हणजे असे पाय माझे असे गरगर कर 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 पूर्ण शरीर हलतं. मग झालं, मग परत 2 मिनटं गेली, परत गरगर कर 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 परत शरीर हलतं. पूर्ण घरघर झाले, घरघर. खेड ये लवकर बाबा, चहा मारूया, एक चहा पिऊया. क्या बात आहे नित्या, क्या बात आहे. श्री आई काळकाई देवी मंदिर माऊले व्यवस्थित आणलंस ग. 6:05 झालेली आहेत आणि आपण पोचलेलो आहोत खेडच्या भरणे नाक्याला. आणि टोटल किलोमीटर आपण चालवलेला आहे 230. आणि अजून आपल्याला इथून आता आत जायचं आहे. पुढे मस्त चहा घेऊ एक. तर ट्रेनवाली पण माणसं येतील. आलो, वेळेत आलो आपण. थोडासा टाईमपास केला पण आलो. जर गावात आल्या आल्याच जर तुमचं स्वागत असे रस्ते करत असतील ना, हा 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 हा, मगाशी झालं आहे ते खडबड खडबड रस्त्याने स्वागत, पण त्यानंतर बाई क्या बात. आणि पावसात हे अगदी सुंदर असतात. कुठेही जा पावसात, म्हणजे कोकणात जा, जसं आपण इतरत्रसुद्धा फिरतो ना बाई, तो माहोलच वेगळा आहे. निसर्ग निसर्ग आहे. हो हो. तर म्हणजे मी फायनली पोचलेलो आहे खेडमधील फुरुस गावामध्ये. कुंभेवाडी नाव आहे. आणि योगेशच्या घरी जायची गल्ली दाखवते, एकदम बारीक निमुळती, तुम्हाला ओळखूच नाही येणार रस्ता आत जाणार. तर इधर से अपने को अंदर जाने का है. ओ खेड फुरुस कुंभेवाडी. योगेशचे पप्पा दूध काढून, ओळखलं ना वाटतं. काय बरं आहे ना, इथेच आलो. देवा होई समाधान. शेणाने मस्त सारवलंय. काकी डायरेक्ट गाडी आपली घरात जाते. फायनली 7 वाजले. 242 किलोमीटर्स. गुगल बाबा बोललेलं 244 करेक्ट. चलो, ते योगेशचं घर. तू हा थांबलो ना योगेश सेठ. अरे 7 वाजता मिरवणूक, मी पळत आलो. 7 वाजले. तर मंडळी फायनली पोचलो आहे खेडमधील फुरुस कुंभेवाडी येथे. आणि मस्त असा प्रवास झाला. एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर हा ट्रॅव्हल ब्लॉग इथेच संपवतो. आणि निसर्ग हा इथला आहे ना, तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. सगळ्याच या व्हिडिओमध्ये ना दाखवणार. चला.